तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की कृष्णाने रुक्मिणीचं हरण जिथून केलं होतं 40 किलोमीटरची गुफा आज तुम्हाला आम्ही दाखवणार. मी याच खिडकीतून आपल्या श्रीकृष्णाने रुक्मिणी अर्धरात्री आणलाय मॅडम. खोटी नको बोलू. हा राजवाडा होता. नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज आम्ही चाललो आहे कौंडण्यपूरला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करायला. जवळपास अमरावतीवरून ते काहीतरी 40 किलोमीटर पडतं आम्हाला. आणि आमच्या सोबत आहे म्हणजे माझा नवरा शशांक राव डाके, आमचे प्रिय मित्र युवराज टाके. नमस्कार. समोर समोर बघा तुम्ही. आणि आमची खूप खूप प्रिय मॅनेजर. कुठे जायचं आपल्याला? स्ट्रीट लाईट पाहिजे होते म्हटलं इथे मंदिरासमोर. तर आता आपण पोहोचलेलो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूर. चला तर आपण इथं दर्शन घेणार आहात. अर्धरात्री आणलाय मॅडमने आम्हाला कौंडण्यपूरला यायचं. आताच चल आताच चल आताच चल. 7 वाजल्या. 7 फक्त. खोटी नको बोलू. 8:15 झाले. हा तर ठीक आहे ना, 8:15च झाले. 1 तासच आहे ना पुढे. भाऊ शूज घालून आले होते. आतमध्ये चाललोय आम्ही. असं लेन्स जवळ फक्त बोट आणा बस. धन्यवाद. मला लावून द्या. ते श्रीकृष्णाचं जे अमरावतीतून मंदिर आहे हा, ते श्रीकृष्णानं पळवून आणलं होतं ते इकडेच आणलं होतं. राजाचा राजवाडा होता इथे. कोणाच्या वाड्याचा? रुक्मिणीच्या वडिलाचा. हा राजवाडा होता. रुक्मिणीचं जन्मस्थान जे आहे इथे अंबिका देवीचं नव्हतं. श्रीकृष्णाने हरण केलं रुक्मिणीचं. अंबिका देवीतून. अंबिका अंबिका नाही नाही इथं कौंडण्यपूरच्या याच गावात. याच गावात अंबिकाचं मंदिर आहे. रोडने गेले की तुम्हाला पाठी दिसेल अंबा रुक्मिणी हरण. नाही नाही जुनंच आहे. इस्कॉनचं मंदिर आहे ते रोडवर. त्याच्या पाठीमागे अंबिका देवी. तर तिथून हरण केलं श्रीकृष्णाने रुक्मिणीचं आणि ते आपल्या अंबादेवीपर्यंत तिथले घेऊन गेले. मग ते अंबादेवीपर्यंत गेले आपल्या. अच्छा. अमरावती. मग ते इथून हे जे उघडी आहे का इकडून ते जे हे आहे गुफा उघडी आहे. आणि ही मूर्ती सेम तिकडे पण आहे. कुठे? थायलंडमध्ये पण ही मूर्ती भेटली. आणि ही मूर्ती अजून इथे पण आहे. ते कोणतं पडीत ठिकाण आहे? हम्पीला पण ही सेम मूर्ती. ही मूर्ती सगळीकडेच असते. तर आता आम्हाला यांनी सांगितलं की रुक्मिणींचे जे बाबा होते म्हणजे त्यांचा राजवाडा होता हा की कौंडण्यपूरचा. ही आपण ज्या मंदिरात आलेलो आहे सध्या आता. पण जे अंबादेवीपासनं तर कौंडण्यपूरची जी गुफा आहे ती अंबिका देवीचं मंदिर आहे इथे कौंडण्यपूरमध्ये. तिथून ती गुफा 40 किलोमीटरची बनवली अंडरग्राऊंड पूर्ण अंबादेवीपर्यंत. तर ते आपण बघायला चाललेलो आहे. तिकडे तर आहेच गुफाचं एक टोक, पण इकडनं एक टोक आहे ते कोणतं तरी दरवाजाच्या मागून आहे म्हणे. ते बघायला चाललो आम्ही आता. हे पुरातन पंचमुखी महादेव श्री गणेश मंदिरकडे जाण्याचा जो रस्ता आहे बॅक साईडने तिकडे जातो आपण. प्राचीन श्री गणपती व पंचमुखी महादेव मंदिर. तर एक्झॅक्ट या पायऱ्यांसमोर तुम्हाला रात्रीचं दिसेल नाही माहीत दिसेल, पण इथे एक नदी आहे समोरच मस्त. तिळाची बनवली होती लग्नामध्ये ते ठेवासाठी. आता ती शिरवत आहे मी कारण की ती खाता नाही येत ना. तिळाची आहे ती. तिळाची वडी असते ना तसं. हर हर महादेव. दूर सोड जरा. तर आता आपण जाणार अंबिकाच्या मंदिरात गुफा बघायला. चालून बघा सर तो बिलकुल भूतासारखा. पांढरे कपडे घालून जातोय. 8 वाजता एवढं सुनसान झालं आहे जसं की ते झॉम्बी पिक्चरमध्ये नाही का सगळे घरात चालले ते लपून बसते. कोणीच नाही रस्त्यानं. त्या पिक्चरसारखा फील येऊन राहिला. ते भूताच्या पिक्चर नसते काय ज्यात एखाद्या गावात भूत असते म्हणून लवकर झोपून जाते आणि त्याच्यात मग 4 मॅट पोट्टे शहरातून येते गावात शोधत त्याच्यात 2 पोट्टे असते आणि 2 पुरी असते. पिक्चर चालू आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये पागल 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 पागल. तर फायनली आपण गुफा बघणार आहे अंबिका देवी संस्थान कौंडण्यपूर.
हे सुरुवात होती म्हणते, पण इथं फ्लोरिंग केलं आहे आता. पण आपली जे मेन दुसरी गुफेचं जे तोंड आहे ते तिकडे कृष्णा अमरावतीला आहे. अमरावतीला अंबादेवीत आहे. ते पण दाखवा आम्ही. तिसरा एकविरा माताच्या इथं गुफा होती अमरावतीपर्यंत गेली, पण मेन इव्हिडन्स तुम्हाला अजूनही 2 दिसते ना इथं. मातेलाच तिनं स्मरण केलं होतं, तुम्हाला कृष्णाशी लग्न केलं होतं. कृष्णाला तिनं पाहिलंही नव्हतं, पण कृष्णाचं तिनं हे सगळं ऐकलं होतं वर्णन. कृष्ण म्हणजे काय तुझं, या मातेकडे ती हे करत प्रार्थना करायची. आणि आता ते तर त्या सोल कॉन्शियसमध्ये जगणारे लोक तर ते एका सेकंदात करंट लागतं. बरोबर आहे ना? म्हणून भगवान कृष्ण इथे आले. तिला गुफा आधी होती, फक्त इथं स्टार्ट इथे होतं, स्टार्ट इथे होता आणि एंड तिकडे अमरावतीला. तर ते तोंड मोठं मोठं होत चाललं होतं. अच्छा, केसही वाढत होता. इथं चिंचेचे वगैरे झाड होते. लोक पळत होते का मग? हा, लोक पण आता तुम्हाला तर माहिती आहे, आताही जर इथं गुफा असती तर कॉन्सन्ट्रेशन मातेवर नाही. म्हणजे मातेनं ज्या मातेची पूजा केली किंवा तिची जी कुलदेवी आहे मी तिच्याकडे कॉन्सन्ट्रेशन नाही. गुफा कुठे? आता आम्हाला तेच विचारते ना, हरण कुठं झालं, कृष्णानं कोणत्या खिडकीतून नेलं, गुफा कुठं होती, त्या मातेकडे बघत नाही लोक. त्याच्यामुळे ते विषय संपूर्ण टाकलं. तर हीच खिडकी आहे आणि याच खिडकीतून आपल्या श्रीकृष्णाने रुक्मिणीला हरण करून नेलं होतं अमरावतीपर्यंत. रुक्मिणी हरण. तर आपण थांबलो आता कुऱ्यात बायकोच्या रिक्वेस्टवर. बायको म्हणे चहा प्यायचा आहे म्हणे, मग थोड्या वेळामध्ये कॉफी प्यायची आहे म्हणे. आता कॉफी प्यायची आहे मग पाणी प्यायचं आहे म्हणे, पाणी किनलेचंच पाहिजे म्हणे, बिस्लरीच पाहिजे म्हणे, कोणतंही चालते. आम्ही 3-4च पितो, बिस्लरी, किनले, बेली, बाकीचे पित नाही. तर 2 बॉटल आणल्या आमच्या युवराज शेठनं, प्रिय मित्रांनी. कॉफी बनवणं चालू आहे दादाजी. नमस्कार मंडळी. चालू आहे चांगलं. अजिबाऊ फोन होय आता तुम्हाला व्हिडिओत माहित पडत का तुम्ही कोण आलं होतं तुमच्या, तुम्हाला आता माहित पडत? फोन आलं आता माहित पडत. पुरा महाराष्ट्र होते, आता इंडिया ओळखते. जास्त चहा खाऊ मावण्यात गेले म्हणजे चहा तुमचा गप प्रमोशन उरायला. आता कोणी कौंडण्यपूरला आलं तर नाव का तुमचं? गजानन भाऊजवळ कॉफी प्यायला जाऊ नका. हे एवढं प्रमोट करायचं 60,000 घेतो म्हटलं.